असं कधीच वाटलं नाही की मी नवीन आहे या कुटुंबात मी नवीन आहे किंवा आत्ता झालो असं कधीच वाटलं नाही. रेश्मा ऑनस्क्रीन जशी जानकी आहे ना तशी ऑफस्क्रीन सुद्धा ती तेवढीच मायाळू आहे, तेवढीच प्रेमळ आहे आणि सगळ्यांची तेवढीच काळजी करते. इट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. म्हणजे माझं कुटुंब तसं आहे म्हणून कदाचित मी अशी आहे. ऋषिकेश रावांचं नाव घेण्यात खरी आहे मज्जा. नाहीये सज्जा. ऋषिकेश रावांचं नाव घेण्यात आहे मज्जा. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं ग्रँड सेलिब्रेशन सुरू आहे. इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधीच आमचा फोन आलेला आहे, पण मला एक नाही ठीक आहे, इट्स ओके. पण मला खरंच कौतुक करायचंय, कारण का माझा नंबर एक 40-42 आहे आणि तुम्ही तेवढे इंटरव्ह्यू दिलेत आणि हे काय म्हणतात हे स्माइल अजून गेलं नाहीये. याच एनर्जीसाठी आपण काम करतो आणि त्याच एनर्जीसाठी आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. खूप मोठा दिवस. तुम्ही आमच्यासाठी इथे आलात, तुम्ही आमच्या बरोबरीने इथे उभे आहात. बरं, आम्ही जसे सगळ्यांना इंटरव्ह्यू देतोय तसं तुम्ही सुद्धा सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेताय. सो हे प्रेम दोन्ही बाजूने. तुम्ही आमच्यासाठी आला, आमच्यासाठी खरं तर खूप ग्रेटफुल गोष्ट आहे ही. आमचा एवढा मोठा आज खास दिवस आहे आणि मल्टी स्टारर शोचा एक मोठा लॉन्च सोहळा होणं आणि त्यात सगळी मीडिया प्रेमाने आपलं स्वागत करते, प्रेमाने आमचं इंटरव्ह्यू घेते, आमच्या शोवर त्यांचं असलेलं प्रेम दाखवते. कारण प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेण्यावरनं वाटते की सगळ्यांना आवडलाय आणि ते खरंच मनापासून कौतुक करतात. ह्याच्याहून काय आणखीन दुसरं हवं. अगदीच. आणि मला अजून एक इंट्रोडक्शन द्यायचंय की पुन्हा एकदा स्टार प्रवाह आणि आता फायनली स्टार प्रवाह. काय सांगशील, काय सुमित फिलिंग आहे? कारण का काय असं माहिती मॅनिफेस्ट करतात आर्टिस्ट की मला स्टार प्रवाहाच्या एका मालिकेत एक लीड मिळावा, मी आहे तसं प्रेक्षकांना पाहायला मिळावं. काय सांगशील सध्या काय? खूप छान वाटतंय. म्हणजे असं नाही का आपलं स्वप्न खरं होतं ना वगैरे असं वाटतं. पण नाही, स्टारचं खरंच मनापासून आभार, कारण त्यांनी ती संधी मला दिली, त्यांच्या कुटुंबात मला सामील करून घेतलं आणि एक आपलेपणाची जाणीव त्यांनी मला जसं आलो तसं ते जाणीव मला होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं मला ट्रीट केलं. जसं आलो, जसं स्टार परिवारचा अवॉर्ड शो झाला, असं कधीच वाटलं नाही की मी नवीन आहे या कुटुंबात मी नवीन आहे किंवा आत्ता झालो असं कधीच वाटलं नाही. त्यामुळं खूप छान आणि खूप एक्सायटेड आहे हे नवीन काम स्टार प्रवाहासोबत घेऊन यायला प्रेक्षकांसमोर. खूप एक्सायटेड. आणि खरंच सांगते मी, सतीश सरांचं मतच आहे स्टार प्रवाह परिवार. स्टार प्रवाहाबरोबर जो कोणी जोडला जातो, तो मीडिया असू दे, युनिट मधलं कोणी असू दे किंवा आर्टिस्ट टीम पैकी कोणी असू दे, तो प्रवाह परिवार असतो. तो कायमचा जोडलेला असतो स्टार बरोबर आणि कुटुंब म्हणूनच ते ट्रीट करतात. म्हणून आपोआप सगळ्यांना ते वळण लागतं की हे आमच्या कुटुंबातला भाग आणि आमच्यासाठी करतात. हे बघ, आमचं काम आहे प्रेक्षकांना खुश करणं, मनोरंजन करणं, पण तेच आणखीन प्रेम जीव ओतून केलं ते वेगळ्या पद्धतीने पोहोचतं. आणि तुमचं काम आहे इंटरव्ह्यू घेणं तुमच्या कॉन्टेंटसाठी, पण तुम्ही जे प्रेमाने करताना ते जास्त महत्त्वाचं आणि ते कुठेतरी काय म्हणतात त्याची पॉझिटिव्हिटी कुठेतरी आपल्याला आणखीन सक्सेस द्यायला मदत करते, प्रेरणा देते चांगलं काम करण्याची. आणि यावंसं वाटतं की अरे आज चला घरोघरीच्या सेटवर जाऊया, कारण तिकडे छान मंडळी आहेत, मजा येईल मला. दिवसभराचं तुम्ही पण फिरता, हेक्टिक तुम्हाला पण असतं, पण माझ्या सेटवर कुणाला तरी आनंदाने यावंसं वाटेल हे जर मी असं ठेवलं तर ऑफकोर्स ह्याच्यावरनं दुसरं कारण आहे. सेम स्टार प्रवाहाचं आहे. सो मला असं वाटतं सुमितला स्टारमध्ये येऊन तेच वाटलं असेल आणि मला पुन्हा येऊन तेवढंच भारी वाटलंय. पण मी प्रतीक्षा आणि आशुतोषचा इंटरव्ह्यू केला, म्हटलं तुम्ही सगळे एकत्र कसे राहताय? म्हणजे मी तो एक प्रश्न विचारलेला, तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की रेश्मा आमची जानकीच झाली आहे. ती आमच्या सगळ्यांची काळजी जानकी सारखीच घेते. सगळ्यांना म्हणते अरे टेबल आणा, इथे जेवायला बसा, एकत्र बसा. तर खरंच झालंय असं? हो, नक्कीच खरंच असं झालंय. कारण रेश्मा ऑनस्क्रीन जशी जानकी आहे ना तशी ऑफस्क्रीन सुद्धा ती तेवढीच मायाळू आहे, तेवढीच प्रेमळ आहे आणि सगळ्यांची तेवढीच काळजी करते. तिला मी म्हणलं ना, मला तिची एक गोष्ट खूप आवडते आणि ॲज अ ह्युमन म्हणून मी सांगतो, ॲज अ ह्युमन बिईंग तिला ना दुसऱ्याच्या प्रॉब्लेम आपले वाटतात. खूप इम्पॉर्टंट आहे. माणूस म्हणून, म्हणजे आर्टिस्ट म्हणून ती खूप चांगली आहेच, पण माणूस म्हणून तिला दुसऱ्याचं म्हणजे असं नाही ना कोणी अरे उभं राहून जेवतो ती नाही, अरे तुम्ही चेअर द्या, स्पॉट दादा आहे ना, चेअर वगैरे द्या, इतकं. म्हणजे तिला असं वाटतं की नाही हे माझ्यासोबत घडतंय, की नाही यार हे त्याच्यासोबत नाही व्हायला पाहिजे असं तिला वाटतं. हा गुण तिच्यात खूप चांगला आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं याच्यावरूनच मला उत्तर कळालं. खरं आहे. म्हणजे ती समोर आहे म्हणून आम्ही बोलत नाही, आमचं पाठीमागेही हे बोलणं झालंय.
थँक्यू. काय बोलू मला नाही माहिती. छान वाटतंय आणि इट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. म्हणजे माझं कुटुंब तसं आहे म्हणून कदाचित मी अशी आहे आणि तेही तितकंच इन रिटर्न सगळ्यांवर प्रेम करतात, सगळ्यांशी छान वागतात आणि ही पॉझिटिव्हिटी टचवूड लागो ना कोणाची नजर, जसं वाक्य आहे गाण्यात तसंच आहे. इतकी पॉझिटिव्हिटी स्पॉटपासून स्पॉट दादा पण अरे सर पाणी लाव, हां. अरे सर चेअर लाव, म्हणजे इतकं अगदी प्रेमाने आपली पण. हो हो खूप आपल्या खूप जास्त. आपुलकी, कलाकारांमध्ये एकमेकांविषयी, युनिटविषयी आपुलकी, हे आपोआप आपसूक सगळं घडलंय ग, योगायोगाने घडत आलंय. त्याच्यामुळे आणखीन छान वाटतंय. अगदीच. पण आम्ही सेट व्हिजिट करणारच आहोत आणि Yes, you भूमिकेबद्दल have to come. एक्झॅक्टली आणि भूमिकेबद्दल अजून जाणून घेणार आहोत. तेव्हा सिरियल अजून थोडी पुढे गेलेली असेल. पण मी मगाचपासून सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये बघते की तुला उखाणा घ्यायला फार आवडतोय. पण या उखाणात मज्जाचं नाव आलं पाहिजे. ओके. म्हणजे ती मगाचपासून पाठ केलेला उखाणा घेते. हां. अब लो. ओके. आहे मी रणदिव्यांची सून, डोक्यावर पदर आणि जबर घेते. थांबा जरा. आहे मी रणदिव्यांची सून, थांब ना. डोक्यावर पदर. हा, आहे मी रणदिव्यांची सून, आहे माझा डोक्यावर पदर. काही लोकांना वाटत असेल अरे ही काय सजा, पण तुम्हाला नाही माहितीये. जाऊ दे. नाही 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 जमत आहे. थांब, मला आठवून सांगू दे. तू तोपर्यंत झाला. नाही मला नाही, मी ए यार, मला नाव नाही सुमितला ते घेत. टास्क. नाही, नाही नाही. नाही थांब. यार तू खूप टफ. ऋषिकेश रावांचं नाव घेण्यात खरी आहे मज्जा. नाहीये सज्जा. ऋषिकेश रावांचं नाव घेण्यात आहे मज्जा. मी नेक्स्ट टाइम तुझ्यासाठी छान मज्जा हो, आणि घेऊन नाही, कडक नाही. उखाणा करणार आहे. कडक. त्यासाठी आपण सोनालीला आणि स्टार प्रवाह सांगितलं पाहिजे की आम्हाला सेट व्हिजिट द्या. ऑफकोर्स दायित्व ती देणारच आहे आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो. आमच्या घरोघरी मातीच्या चुलीचे तुम्ही कुटुंब आहात आणि तुम्ही येऊ शकता. येस. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू अंकिता. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.